मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्रीवर झालेल्या विविध बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र गैरहजर होते। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांच्या यादीत सह्याद्रीवरील बैठकीचा उल्लेख होता, मात्र तरीही या बैठकीला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिलेत, त्यामुळे चर्चा रंगल्यात। घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं मुंबईतल्या वरळीत सरकार विरोधात आंदोलन केलं। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातात निषेधाचे पोस्टर्स घेऊन मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। वाढलेले दर कमी केले नाहीत तर तीव्र आंदोलन करू असा इशाराच दिलेला। सोलापूर जिल्हा कारागृहात कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे कारागृह प्रशासनानं शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडनं भर रस्त्यात खोदकाम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मात्र अशा पद्धतीनं गर्दीच्या ठिकाणी भर रस्त्यात खोदकाम करताना एखाद्या कैद्यानं पलायन केल्याचं जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित केलाय। बीडच्या मस्साजोग मधील आवादा कंपनीच्या साहित्याची चोरी करण्यात आली। अज्ञात चोरट्यानं सुरक्षा रक्षकाला बांधून ठेवत 12,87,000चा मुद्देमाल पळवला। या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल केला। राज्यात परमिशन देण्यात आलेल्या बाईक राईड सर्व्हिसमध्ये भूमिपुत्रांना 80% घेण्याची मागणी मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली। मनसे नेते यांनी आज परिवहन आयुक्तांची भेट घेतली। यावेळी परवाने हे मराठी भूमिपुत्रांना मिळाले पाहिजेत अशी मागणी परिवहन आयुक्तांकडे केली आहे। धाराशिवच्या तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी पुजाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले। मंदिर संस्थांच्या बैठकीत चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये 13 पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचं समोर आलेलं आहे। धाराशिव ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवेंनी केली। ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत याचा विचार न करता कारवाई व्हावी असं देखील दानवेंनी म्हटलंय। गोंदियातल्या शाळेत चोरीची घटना समोर आली। शाळेच्या वर्गखोलीचं कुलूप तोडून चोरट्यांनी 2 कॅमेरे, DVR तर 200 किलो तांदूळ चोरल्याची माहिती आहे। या प्रकरणी 3 चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडनं मुद्देमाल हस्तगत केला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी उठवल्यानंतर मद्य परवाने मंजूर करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत। या प्रकरणाच्या तपासासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांच्या अध्यक्षतेमध्ये नेमलेल्या SIT कडनं तपास सुरू आहे। या पथकाकडे एकूण 42 तक्रारी आल्या। सोलापुरातील उजनी धरणात अवैध मासेमारी करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे। मासेमारीमुळे धरणातील गावरान 40 ते 50 जातींचे मासे नामशेष होत आहेत, तर केवळ चिलापी, मांगूर, सकर अशा जातीचे मासे वाढत आहेत। बलात्कारातील दोषी गुरमीत राम रहीम 6 महिन्यात दुसऱ्यांदा पॅरोलवर बाहेर आलाय। त्याला 21 दिवसांची सुट्टी मिळाली आहे। कडक सुरक्षेमध्ये राम रहीमला सुनारी या तुरुंगातनं सिरसा इथल्या डेरा मुख्यालयात पाठवण्यात आलं। पुण्यात राहत असलेल्या भूतानच्या महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 7 नराधमांकडून सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती आहे। आरोपी शंतनू कुकडेसह साथीदारांना अटक केली आहे। आंबेगावच्या पोंदेवाडीमध्ये चोरट्यांच्या टोळीनं एका घरात शिरून चोरी केली। या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे, तर टोळीमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सोलापुरात 3 शाळकरी विद्यार्थिनींचा एका 68 वर्षाच्या वृद्धानं विनयभंग केला। या प्रकरणी वृद्धाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। शाळेच्या मुख्याध्यापिकेनं या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानं आरोपीला अटक करत त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पालघरमध्ये नेपाळी तरुणीची हत्या झाली आहे। प्रियकरानं वडील आणि मित्राच्या मदतीनं तरुणीची हत्या केली। नेपाळमध्ये दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। तरुणी लग्न करायला मागे लागल्यानं प्रियकरानं हत्या केल्याची माहिती आहे। यवतमाळच्या दिग्रसमध्ये जंगलात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मात्र या दोघांची ओळख अद्यापही पटली नाहीये, त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। नागपुरात फटाका दुकानाला भीषण आग लागली। शहरातील वैशाली नगर परिसरात घटना घडली आहे। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। आगीत दुकानातल्या साहित्याचं मोठं नुकसान झालं। उदगीर शहरात एका बेकरीला आग लागली। आगीत बेकरीचं मोठं नुकसान झालं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे, मात्र आगीत बेकरीचं नुकसान झालं।
पिंपरी चिंचवडमधल्या मोशीत भंगाराच्या गोदामाला आग लागली। या आगीमुळे गोदामाच्या बाजूला असणाऱ्या आणखी 2 गोदामाला आग लागली आहे। या आगीमुळे संपूर्ण गोदाम जळून खाक झाली आहे। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे। गडचिरोलीच्या वडसा तालुक्यातल्या जंगलात भीषण आग लागली। या आगीमुळे जंगल जळून खाक झालं। या ठिकाणी मोहफुलं आणि तेंदूपानं गोळा करण्यासाठी स्थानिकांनी जंगलात आग लावली, मात्र हवामानामुळे आग वेगानं पसरल्यानं संपूर्ण जंगल नष्ट झालं। वर्ध्यातल्या पुलगावात 3 लाकडाच्या दुकानांना आग लागली आहे। या आगीमध्ये 3ही दुकानं जळून खाक झाली। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, आगीचं कारण अस्पष्ट आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांग बांधवांनी जन आक्रोश मोर्चा काढला। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शासनाच्या योजनांपासून दिव्यांग वंचित आहेत, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। धुळ्यातील शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या समोर डफ बजाव आंदोलन केलं। आदिवासी तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। रायगड जिल्ह्यातील हिवताप कर्मचाऱ्यांनी अलिबाग इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं केली आहेत। आरोग्य विभागाकडे असलेल्या हिवताप कर्मचाऱ्यांना झेडपीकडे वर्ग करण्याची अधिसूचना सरकारनं काढली, त्याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे। असं केल्यास पदोन्नतीची समस्या उभी राहील, असं आंदोलकांचं म्हणणं आहे। हिंगोलीतल्या शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आक्रमक झालेत। राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी जमीन पाहणी पथकाला रोखलं। सरकार शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतंय, याला राजू शेट्टींनी विरोध केला। जालन्यात पीक विम्याच्या मागणीसाठी गेल्या 9 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू आहे। काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे। आक्रमक आंदोलकांनी चापडगाव जवळ रास्ता रोको केला। आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळत सरकारचा निषेध केला। जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलंय। 2024चा मंजूर झालेला 412 कोटी रुपयांचा कापूस सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अशी मागणी केली आहे। तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी केला आहे। बदलापुरात रेल्वे ट्रॅकच्या बाजूने जाणाऱ्या रोडवर क्रेन कोसळली आहे। कल्याण कर्जतच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचं काम सुरू आहे। या कामाच्या ड्रेनेजच्या पाईपलाईन उचलण्यासाठी ही क्रेन वापरली जात होती। भंडाऱ्याच्या साकुलीमध्ये ऑनलाईन व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली। यावेळी 4 जणांना अटक केली असून त्यांच्याकडनं 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। मावळमध्ये कासवाची 22 अंडी सापडली आहेत। परंदवाडी इथल्या एका नर्सरीमध्येही कासवाची अंडी सापडली। त्यानंतर अंडी रेस्क्यू करून कृत्रिमरित्या उबवण्यासाठी ठेवण्यात आली। या अंड्यांमधून 20 कासवांची पिल्लं बाहेर आली आहेत। या पिल्लांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केलंय। जालन्यातील विनोद सुरडकर यांनी घर घर संविधानाचा जागर करण्यासाठी सायकल यात्रा सुरू केली आहे। नागपूरच्या दीक्षाभूमीपासून मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत यात्रा काढली आहे। यात्रेदरम्यान त्यांचं वाशिमच्या मालेगावात स्वागत करण्यात आलं। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। कार्यालयाच्या मागील बाजूला कचऱ्याचे ढीग लागलेत। अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागानं एका वर्षात विक्रमी महसूल नोंदवलाय। 4000 कोटींचा महसूल पश्चिम रेल्वेला मिळालाय। प्रवासी सेवा, मालवाहतूक अशा विविध क्षेत्रातल्या चांगल्या कामगिरीमुळे हे यश आलंय। डोंबिवलीमध्ये सध्या कॉन्क्रीट रस्त्याचं काम वेगात सुरू आहे। या कामामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो। तर महानगर गॅस कंपनीनं देखील गॅसची पाईपलाईन टाकण्याची कामं सुरू केली आहेत। त्यामुळे काही ठिकाणी ही कामं पूर्ण झाली असली तरी रस्त्यावर मातीनं भरलेले खड्डे तसेच ठेवले गेले, त्यामुळे डोंबिवलीकर अक्षरशः हैराण झाले। मुंबईच्या प्रभादेवीतील रेल्वे पूल लवकरच पाडणार आहेत। प्रभादेवी पूल 2 वर्षांसाठी बंद होणार आहे। पुढील 4 ते 5 दिवसात पूल बंद केला जाण्याची शक्यता आहे। नागरिकांना ना हरकतींसाठी 13 एप्रिलपर्यंतची वेळ देण्यात आली आहे। पुणे महापालिकेनं पावसाळा सुरू होण्यापूर्वी नियोजन सुरू केलं। शहरातील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात येणार आहे, तर नाल्यांवरील अतिक्रमणांवर ही कारवाई केली जाणार आहे। बदलापूर नगरपालिकेनं शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली।
कात्रप परिसरातील 5 अनधिकृत गाळे पालिकेने जमीनदोस्त केले. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. हिंगोलीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन केलं. सेनगाव तालुक्यातील हत्ता कापडसिंगी ते तळणी या राज्य महामार्गासाठी 194 कोटी रुपये मंजूर केलेत. लवकरच रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकीमधील प्रसिद्ध असलेल्या श्री केतकेश्वर महाराजांच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. रथामध्ये आकर्षक शंकराची मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येते. या 3 मजली लाकडी रथाचं वैशिष्ट्य म्हणजे भाविक मोठ्या दोरखंडाच्या सहाय्यानं हातानं ओढत ग्रामप्रदक्षिणा घालतात. यावेळी मानाच्या कावडी मिरवणुकीमध्ये रंगत आणतात. जालन्यातील पारद बुद्रुकमध्ये महादेवाची भव्य स्वारी काढण्यात आली. बालाजी महोत्सवाच्या निमित्तानं धार्मिक मिरवणुकीचं आयोजन केलं. या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. या स्वारीत भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमधील नवकार महामंत्रात भाग घेतला. 100हून अधिक देशांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना 9 संकल्प करायला सांगितले.